नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नव्या ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, कशा आहात? एकदम भारी असणार. तर मित्रांनो, आज आहे दत्त जयंती. दत्त जयंती असल्यामुळे मित्रांनो आमच्या गावात दत्तात्रेयाचं एक जागृत देवस्थान आहे. जागृत देवस्थान असल्यामुळे मित्रांनो दत्त जयंती मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. जवळच्या गावातून भाविक भक्त येतात, तसेच पाहुणे रावळे भरपूर आलेले आहेत. आमच्या घरी आलेले आहेत मित्रांनो. तसेच 5:30-6च्या दरम्यान मित्रांनो दत्ताचा जन्मकाळ जेव्हा होतो त्या टायमिंगला गुलाल उधळतात मित्रांनो. गुलाल आणि फुलाच्या पाकळ्या, त्या टायमिंगला भरपूर लोक येतात. तसंच मित्रांनो 7 दिवस सप्ताह पण असतो. सप्त्याचा काही व्हिडिओ मी टाकलेला नाही. तसंच आज सप्त्या म्हणजे शेवटचं जन्मकाळाच्या टायमिंगला जन्मकाळाचं कीर्तन ते असतं मित्रांनो. तसंच गुलाल उधळून नंतर मित्रांनो प्रसाद ते वाटप केला जातो, जेवण असतं मित्रांनो. चला मग बघू आपण काय 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 आहे नेमकं, तुम्हाला दाखवतो. बघत राहा मग डेली. गुरु दत्ताच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी, गुरु दत्ताच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी, गुरु भक्तीच्या पूजनी, मन लागो रे माझे गुरु भजनी, मन लागो रे माझे गुरु भजनी, मन लागो रे माझे गुरु भजनी. वाटा चालू केलं बाब्यानं चालू केलं, मला त्याच्याकडे करावं लागलं. काय करू तसं आणि हे सगळं प्रधान घेऊन जाईल. त्या सोहळ्याच्या मनात विचार आला बघा, संतांचा अर्धा तासाचा संपत्ती अर्धा तास काय फक्त एक वर्धा होईल, त्यानंतर पुष्पवृष्टी करायची. धरे अवतार विश्वतारा, सहा हात